सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोनानं थैमान घातले आणि या कोरोनाच्या लढाईमध्ये अनेक विभाग प्रामुख्याने काम करतायत। त्याच्यामध्ये महसूल असेल, पोलीस असेल, नगरपालिकेचे कर्मचारी असतील आणि आरोग्य विभाग, या सर्वांमध्ये जी काही महत्त्वाची जबाबदारी आहे ती आरोग्य विभागाची। या आरोग्य विभागाचे डॉक्टर्स असतील, कर्मचारी असतील, हे अगदी एका योद्ध्याप्रमाणे या कोरोनाशी लढत आहेत। एकीकडे ते कोरोनाशी लढतायत, रुग्णांची सेवा करतायत, त्यांना क्वारंटाईन करतायत। मात्र दुसरीकडे दुसरी बाजू जर आपण बघितली तर त्यांचं कुटुंब, आज लॉकडाऊन असल्यामुळे संपूर्ण नागरिक सगळे घरात बसलेत। मात्र ज्यांचे योद्धे किंवा जे डॉक्टर्स आहेत, जे फील्डवर काम करतायत, त्यांच्या कुटुंबांची काय अवस्था आहे, त्यांची मानसिकता काय आहे, हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आणि यासाठी आज आपण आलेलो आहोत संगमनेर येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश घोलप यांच्या घरी। आणि त्यांच्या घरामध्ये त्यांच्या पत्नी आहेत, त्या सुद्धा डॉक्टर आहेत। तर त्यांची या लढाईमध्ये नेमकी काय भूमिका आहे आणि त्यांना काय वाटतंय हे आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्ते मॅडम। नमस्ते। आता लॉकडाऊन होऊन जवळपास 2 महिने होत आले। डॉक्टर तुमचे जे मिस्टर आहेत ते तालुका आरोग्य अधिकारी आहेत आणि ते गेल्या 2 महिन्यापासून या फील्डवर काम करतायत, कोरोनाशी लढतायत, कोरोनाचे पेशंट तपासतायत, त्यांना क्वारंटाईन करतायत। तर त्यांचा सतत संपर्क या सगळ्या यंत्रणेमध्ये आहे किंवा पूर्ण तालुक्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे। एक पत्नी म्हणून तुमची नेमकी आज काय भावना आहे? 2 महिन्यापूर्वी हा सगळा प्रकार सुरू झाला। तसं बघितलं तर ही पूर्ण जागतिकच लढाई आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या संगमनेर शहर, तालुका, सगळ्या गोष्टी सुद्धा कोरोनामुक्त व्हाव्या किंवा या भावनेने सगळी मोहीम चालू आहे, रादर हे सगळं काम चालू आहे। तालुक्याचा पूर्ण कारभार पाहताना आम्हाला सुरुवातीला जेव्हा हे सगळं टीव्हीत बातम्यांमध्ये बघितलं, ऐकलं, तेव्हा भीती वाटायला लागली की आता डॉक्टर आहेत, आता ते बाहेर जाणार। थोडंसं कुठेतरी मनात धास्ती होतीच की आता काय होईल। पण जसजसं हे स्वरूप वाढत गेलं, जसजसं लक्षात आलं की सगळ्याच क्षेत्रामध्ये सगळेच जण त्याचा लढा देत आहेत। मग ते सफाई कर्मचारी असतील, पोलीस असतील किंवा सगळेच जण त्या क्षेत्रातले, आरोग्य क्षेत्रातले असतील। मग असं वाटलं की चला ठीक आहे, ते जर बाहेर लढतायत, ते जर सगळ्या गोष्टी करतायत, तर मग आपण घरात राहून त्यांना सपोर्ट करू। मनात थोडीशी भीती होतीच, मुलंही खूप पॅनिक झाले होते। मुलं म्हणायचे की सगळ्यांचे पप्पा घरात आहे, मम्मी आपलेच का बाहेर जातात ग। पण त्यांनाही समजून सांगितलं की आता हे काम आहे, कर्तव्य, हे केलं गेलं पाहिजे। आणि यामध्ये आम्ही तिघांनीही कुठेही जास्त काळजी किंवा भीती डॉक्टरांना आमच्या कधी दाखवली नाही। जेव्हा ते घरात आले तेव्हा वातावरण प्रसन्न ठेवायचा प्रयत्न केला। बाहेर जाताना पण त्यांना की ठीक आहे तुम्ही जा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही, काही होणार नाही। त्यांची योग्य ती काळजी, जसं आल्यावर सगळ्या वस्तू सॅनिटाईज करणं आहे किंवा त्यांचं सगळं स्वतःचं जे काय आहे ते सॅनिटायझेशन, स्टरलायझेशन, थोडक्यात सगळ्या गोष्टी करून ते घरात येतात। सध्या 2 महिन्यापासून डॉक्टरांचा घरात फक्त हॉल आणि बाथरूम या 2च ठिकाणी वावर आहे। तर सुरुवातीला थोडंसं वाटलं, पॅनिक झालो आम्ही सगळे, म्हणजे मी आणि मुलं। पण मग नंतर असं वाटलं की ही सगळ्यांचीच लढाई आहे आणि याच्यामध्ये डॉक्टर पण आमचे खूप छान पद्धतीने अगदी मनापासून सगळ्या गोष्टी करतात। म्हणजे आम्ही सगळे बघतो की सकाळी अगदी 6 म्हणा काय, 5 म्हणा काय, 7 म्हणा काय, कधीपासून फोन सुरू होतात लोकांचे। कधी कधी आम्हाला तिघांना असं वाटतं की काय तेच तेच बोलताय तुम्ही, असं कशासाठी एवढं सगळं सांगताय प्रत्येकाला फोनवर तेच तेच। पण ते म्हणतात नाही, ही सिच्युएशन अशी आहे, सगळे पॅनिक झालेत, आपल्याला त्यातली माहिती आहे, लोकांना आता आधार हवा आहे। त्या दृष्टीने आपलं कर्तव्य आहे की मग माझं कर्तव्य, मी सगळी योग्य ती घरी घरी माहिती देणार आणि त्या दृष्टीने त्यांचं चालू आहे। 2 महिन्यापासून सकाळी लवकर घरातून जातात, येण्याचा टायमिंग नसतो। मुलांना असं वाटतं खूप वेळ झाला पप्पा आले नाही, आले नाही। आदनमधनं घाबरत पोरं एखादा फोन करतात, त्यांना असं वाटतं नको त्यांना कामात डिस्टर्ब। आणि घरी पण आल्यानंतर कोणाचाही फोन असो, अगदी जेवताना, चहा पिताना जरी फोन आला तरी ते पहिला फोन घेतात। मग कधी कधी मीच रागवून म्हणते, अहो आधी जेवून घ्या मग बोला। ते म्हणतात असं नाही, ती वेळ महत्त्वाची असते, तो कदाचित महत्त्वाचा कॉल असेल, जेवण काय नंतर पण होईल। म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत। सुरुवातीला थोडंसं दडपण यायचं, भीती वाटायची, असं वाटायचं आजूबाजूचे काय म्हणतील, कारण टीव्हीत बऱ्याच वेळेला बघितलं ना, काही ठिकाणी डॉक्टर्सवर हल्ले झाले, पोलिसांवर झाले। मग असं वाटायचं आम्ही या कॉलनीत राहतो, हे पण डॉक्टर आहे, सगळीकडे फिरतात। पण आमच्या सुदैवाने आजूबाजूचे आमचे शेजारी, आमच्या कॉलनीतले लोक इतके सपोर्टिव्ह आहेत, ते वेळोवेळी विचारतात आज डॉक्टर आले नाही का, उशीर होणार आहे का, व्यवस्थित आहे ना, त्यांची काळजी घ्या।
तुम्ही पण तुमची काळजी घ्या, जेवलात का, मुलं कशी आहेत, म्हणजे आजूबाजूचे पण सगळे कॉलनीतले खूप सपोर्टिव्ह आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. हे सगळं काम करताना बेसिकली कसं असतं, म्हणजे फील्डवर काम करणारा व्यक्ती करतोच, तो विषय नाही, पण त्याला कुठंतरी मार्गदर्शन पण हवं असतं. कशा पद्धतीने झालं पाहिजे, काय झालं पाहिजे, आपल्या पूर्ण खात्याची कशी मदत झाली पाहिजे. तर डॉक्टर आणि डॉक्टरांचे सगळे आरोग्याचे जे आहेत कर्मचारी किंवा जे काही त्यांच्याबरोबरचे सहकारी डॉक्टर सगळे अगदी गेल्या 2 महिन्यापासून मन लावून काम करतायत. कुठेही अशी कोणाची तक्रार नाही की मग आम्हीच का, किती दिवस झाले, असं कोणाची काही एक्सक्यूज नाही आहे, सगळेच काम करत आहेत. डॉक्टरही, म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेला घरात फोनवर बोलताना ऐकतो, डॉक्टरही त्यांच्या कर्मचाऱ्यांना, त्यांच्या सहकारी डॉक्टरांना म्हणतात की बरोबर आहे, मला समजते की सगळ्यांचीच धावपळ आहे, सगळ्यांनाच ओव्हरवर्क आहे, पण तरीसुद्धा आपण सगळे करतोय, तुम्ही सगळे मला साथ देत आहे, तर तुमचे आभार. म्हणजे बरोबर सहकार्यांना सगळ्यांना घेऊन ते करत आहेत. ह्याच्यासाठी त्यांना अगदी पहिल्यापासून त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांचं, नगरपालिकेचे अधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, त्यांचं तर मार्गदर्शन आहेच आहे, पण खूप काय म्हणता येईल, एक असं इन्स्पायरिंग सपोर्टिंग मार्गदर्शन आणि थोडीशी शाबासकी ही वारंवार आपले नामदार साहेब आहेत, बाळासाहेब थोरात सर, माननीय डॉक्टर सुजितजी तांबे सर आहेत, दुर्गाताई आहे, त्यांच्याकडनं पण वारंवार मार्गदर्शन केलं जातं, थोडंसं प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे प्रत्येक दिवशी एका नव्या उत्साहाने आमचे डॉक्टर बाहेर जातात, फील्डवर कामाला जातात आणि प्रत्येक दिवशी आम्ही त्याच छान मानसिकतेने त्यांना सपोर्ट करतो. जास्तीत जास्त वातावरण प्रसन्न ठेवून त्यांना टेन्शन कुठलंही द्यायचं नाही, की जेणेकरून ते बाहेर छान पद्धतीने काम करू शकतात, असं सध्या आहे. नाही, आता एकतर तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुम्ही हा विषय पटकन समजून घेतला. हो, पण याच ठिकाणी एखाद्या तालुका आरोग्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची महिला जी आहे किंवा पत्नी आहे, ती गृहिणी आहे, तर तिची मानसिकता कशी असणार? कसं आहे, हे आजाराचं स्वरूपच इतकं भयंकर आहे आणि याच्याबद्दल खरी माहिती तर आहेच, पण अफवाही खूप असतात. तर त्यामुळे जे सर्वसामान्य आहेत की ज्यांना त्यातलं पुरेसं नॉलेज नाही, किंवा मग ऐकीव गोष्टी किंवा हे असं असू शकतं, याच्याने असं होतं तसं होतं, किंवा टीव्हीमध्ये पण बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी अशा सिरियसली दाखवतात, पेशंटचं काय होतं किंवा एकटे सोडले जातात. मग त्या केसमध्ये डॉक्टर असो किंवा इतर कोणी असो, एक स्त्री म्हणून, एक पत्नी म्हणून प्रत्येकाला काळजी वाटतेच. आणि पण असं असतं की आता सगळेच सगळ्या बाजूंनी लढतायत, तर मग आपलाही यात कुठेतरी खारीचा वाटा असावा, म्हणून आमचे डॉक्टरही म्हणतात की होता होईल तेवढं भरपूर करायचं आणि त्यांना आम्ही सगळे साथ देतो. आता बघा, सगळीकडे लॉकडाऊन झाले, सगळी लोक घरात बसली. हो, आणि ज्यावेळेस तुमचे पती बाहेर जातात, फील्डवर काम करतात, तर तुम्हाला त्या कोरोनाची भीती वाटत नाही का? भीती वाटतेच. मी म्हटलं तसं मनातून आम्ही पॅनिक असतोच, पण आम्ही दाखवत नाही आणि शेवटी ते कर्तव्य आहे, ते केलंच गेलं पाहिजे. आणि आम्हाला असं वाटतं की जर डॉक्टर घोलप एवढ्या हिरिरीने, एवढ्या सगळ्या ताकदीने करतायत की नाही, मला माझं कर्तव्य पूर्ण केलंच पाहिजे, तर एक कुटुंब म्हणून आणि आम्ही त्यांना छान सपोर्ट करतो. त्यांना कुठंही असं टेन्शन जाणवू देत नाही, किंवा आल्या आल्या आम्ही विचारत नाही पेशंटच्या संपर्कात होते का, काय झालं, कसं झालं, म्हणजे आम्ही ते विषय शक्यतो टेन्शन देत नाही, टाळतो. कारण ऑलरेडी फील्डवर सगळ्या गोष्टी असतात, प्रत्येकाला तोंड द्यायचं असतं. तर असं आहे. मध्यंतरीच्या काळात थोडंसं मुलांना वाटायचं, मुलगी माझी 9वीत आहे, 14 वर्षाची, ती नेहमी म्हणायची की माझे सगळे फ्रेंड्सचे मम्मी पप्पा सगळे घरात आहे, आपलेच पप्पा का बाहेर जातात, मग त्यांना म्हणा तुम्ही रजा घेऊन टाकता का, म्हणजे आता तिच्या बुद्धीप्रमाणे तिला असं वाटायचं. किंवा मग घरात आल्यावर पण डॉक्टर असे थोडे तुटक बसतात आमच्या तिघांपासून. त्यांचं जेवण पण थोडंसं सेपरेटच असतं, की बाजूलाच बसून जेवतात. मी सांगितलं तसं हॉल आणि बाथरूम याच्या व्यतिरिक्त त्यांचा वावरच नाहीये सध्या घरामध्ये. त्यामुळे मग मुलांना असं वाटतं की अरे हे याचं किती दिवस चालणार, अशा पद्धतीने थोडंफार होतं. की काय दिनचर्या असते त्यांची या सगळ्या कालावधीत? दिनचर्या म्हणजे एक तर सकाळी लवकर उठून आवरून घेतात ते, कारण त्यांचं म्हणणं असं इमर्जन्सी कोणाचा कधीही फोन आला, काही झालं तर पटकन आपण हजर राहायला पाहिजे, जायला पाहिजे आणि आपली ड्युटी आपण बजावली पाहिजे. साधारणतः जसं त्यांचं टाइम शेड्यूल असेल, जसे त्यांचे व्हिजिट्स किंवा जे काही असेल इमर्जन्सी किंवा जे काही असेल त्यांचं काम त्या दिवशीचं, त्याप्रमाणे साधारण कधी 8:30-9ला, कधी 10ला, पण मॅक्झिमम 9:30-10 पर्यंत जातात ते. मग त्यांचं काही ऑफिशियल वर्क असेल, काही व्हिजिट्स, त्यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असतात, जसं मी म्हटलं तसं की अधिकाऱ्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं, नामदार साहेबांशी बोलणं होत असतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर. तांबे डॉक्टर आहेत, दुर्गाताई आहेत, सगळ्यांच्याच याच्यासाठी. मग त्यांच्यात अशा काही मीटिंग्स असतील, मग ते फील्डवर व्हिजिटला जातात. काही ठिकाणी खेड्यांमध्ये, म्हणजे आता जस्ट आपण म्हटलं की धांदळफटची एक व्यक्ती गेले ह्या आजारामुळे, आणि त्यामुळे गावातले लोक खूप पॅनिक झाले.
मग त्या केसमध्ये तिथे जाऊन त्यांना थोडंसं आधार देतात मानसिक, किंवा होईल, तुम्ही घाबरू नका, आरोग्य यंत्रणा आहे, त्यांचं 2 वेळेला व्यवस्थित चेकिंग चालू आहे, तसं काही वाटलं तर आपण योग्य ती पावलं उचलणारच आहोत. तर कोणीही पॅनिक होऊ नये यामागची भावना असते. आणि कळकळीने सांगत असतात की लोकांनी ऐकलं पाहिजे, प्रशासनाला सपोर्ट केला पाहिजे, घरात बसलं पाहिजे, या पद्धतीचं आहे. येण्याचं त्यांचं टायमिंग फिक्स नाहीच आहे. जशा पद्धतीने बाहेरचं फील्डवर्क किंवा व्हिजिट किंवा जे काही त्यांचं रिपोर्टिंग डेली असतं ते सगळं आवरल्यानंतर यायला उशीरच घरी होतो. आल्यानंतर तुम्ही काय काळजी? घरी आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते बाहेरनंच आम्हाला आवाज देतात. त्याच्या कडीला सुद्धा अक्षरशः हात लावत नाहीत. मग मुलं सॅनिटायझर घेऊन जातात, त्यांच्या सगळ्या वस्तू सॅनिटाईज करतात. मग बाहेरच्या बाजूलाच थोडंसं कोपऱ्यात चेंज करतात. तोपर्यंत मुलगी माझी घरात त्यांना बाथरूममध्ये गरम पाणी सोडून ठेवते. आल्यावर आधी आंघोळ करतात, त्याच्यानंतर मग त्यांना थोडंसं गरम पाणी प्यायला देणं आहे किंवा अशा गोष्टी आम्ही करतो. आणि मग त्याच्यानंतर घरामध्ये बसतात. बऱ्याच वेळा आपण बघितलंय की जोपर्यंत संगमनेर शहरामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण नव्हते किंवा तालुक्यात नव्हते तोपर्यंत याचं फार आपल्याला सिरियसनेस नव्हतं किंवा लोक फार सिरियसली घेत नव्हते. परंतु जेव्हा पहिले शहरामध्ये 8 रुग्ण सापडले, आता परत 7 धांदरफळ सापडले, तर त्याच्यानंतर त्यांच्या कामाचा ताण वाढला असेल किंवा तुमची काळजी वाढली असेल, काय वाटतं? हो, जसे जसे पॉझिटिव्ह संख्या जास्त यायला लागली किंवा मग असं जाणवायला लागलं की आता धांदरफळच्या खेड्यामध्ये एवढे अचानक सापडले 6-7 जे काही असतील किंवा कुरणला, तर असं वाटलं की ते आता अगदी आपल्या घराजवळ आपल्या शहरातच व्हायला लागलेले. आणि यांचं तर काम बाहेरच आहे, त्यांना तर तिथे जाणंच आहे. तर कुठेतरी थोडीशी मनात आता भीती वाटायला लागली की हे प्रकरण आता कुठे जाईल किंवा या संपर्कात आहे. शिवाय टीव्हीवर पण बघतो की बऱ्याच पोलीस जे कर्मचारी आहेत त्यांना लागण झालेली आहे, काही डॉक्टर्स आहेत त्यांना लागण झालेली आहे. मग ती काळजी वाटतेच. म्हणजे ते सकाळी घरातून गेल्यापासून घरात आल्यावर जेव्हा मुलं आम्ही त्यांचा चेहरा बघतो, हसरा चेहरा बघतो, तर तेव्हा जरा बरं वाटतं मनाला. आणि तेही बाहेरचा ताण, कामाचा ताण किंवा त्यांचे जे काही असतील चॅलेंजेस ते घरात कधीच आम्हाला जाणवू देत नाही. ते पण होता होईल तेवढे फ्री राहण्याचा प्रयत्न करतात. घरी आले तरी त्यांचे फोन कॉल्स चालूच असतात, सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक फोन अटेंड करणार, प्रत्येकाला पाहिजे ती व्यवस्थित शांत चित्ताने माहिती देणार. म्हणजे आम्ही तर म्हणतो खरंच एवढे पेशन्स कसं काय त्यांच्यामध्ये की प्रत्येकाला तेच उत्तर देणं आणि समोरच्याचं समाधान होईपर्यंत शांत चित्ताने बोलणं. पण तो त्यांचा पहिल्यापासून स्वभाव आहे. ते आत्ताच करोनाचंच असं नाही, पण पहिल्यापासून त्यांच्या कामामध्ये कधी ताणतणाव खाली वाटली नाही. त्यांना तसं टेन्शन असतंच की आपल्याकडनं व्यवस्थित केलं गेलं पाहिजे सगळं काम, रिपोर्टिंग व्यवस्थित झालं पाहिजे, तपासण्या व्यवस्थित झाल्या पाहिजे, जे वरतून सगळे आपल्याला आदेश येतात ते सगळे व्यवस्थित पाळले गेले पाहिजे, हे तर त्यांच्यात असतंच, ते टेन्शन असतंच. पण ते आम्हाला घरात कधी तसं जाणवू देत नाही. म्हणजे ते होता होईल तेवढं स्ट्रेस फ्री आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण आता हे आपल्यालाही माहिती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळं करायचं आहे आणि व्यवस्थित झालं पाहिजे. आता तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की तुमच्या कॉलनीतली लोक खूप चांगली किंवा शेजारी चांगली, हो, परंतु जनरली शहरामध्ये काही ठिकाणी असा पण अनुभव आला की ज्या परिचारिका दवाखान्यात वगैरे काम करतात तर किंवा भाड्याने राहतात, त्या घरमालकाने त्यांना सगळे काढून पण दिले. तर असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? हो, मी तेच म्हणते की जेव्हा आम्ही टीव्हीत बघितलं किंवा ऐकलं या पद्धतीने डॉक्टरांसोबत किंवा ज्या सगळ्या आरोग्याच्या कर्मचाऱ्यांसोबत, पोलिसांसोबत अशी वागणूक होते, तेव्हा खरंच म्हणजे असं धन्यवाद द्यावेसे वाटतात मला माझ्या कॉलनीत आणि आजूबाजूला राहणाऱ्यांचे की सुदैवाने आमच्या बाबतीत तसं घडलं नाही. खूप समजदार आहेत आमच्या आजूबाजूला राहणारे. ते आज त्यांनी लांबून का होईना चौकशी करतात की आता सध्या आपण सोशल डिस्टन्सिंग हा एक मुद्दा आहे, त्यामुळे अगदी घरी नाही येत, पण आपण थोडंफार कुठे बाहेर दिसलो, काही आवडताना दिसलो तर फोन करतात किंवा लांबनं विचारतात व्यवस्थित आहे का, डॉक्टर व्यवस्थित आहे का, त्यांची काळजी घ्या, तुमची घ्या, मुलांची काळजी घ्या. म्हणजे ही असतेनी चौकशी करतात. त्यामुळे मग दिवसागणिक बळ येतं आमच्या डॉक्टरांना पण की चला आता आपण करतोय, ह्याची कुठेतरी दखल घेतली जाते. त्यामुळे मग ह्या गोष्टी होतात व्यवस्थित. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की त्यांना सुरक्षेसाठी आवश्यक जी साधनं पाहिजे ती त्यांच्याकडे आहे का? सरकारने त्यांना दिले का? PPE किट असेल किंवा इतर काय असतं? या टेक्निकल बाबी सहसा ते घरात डिस्कस करत नाहीत. जाताना त्यांचा स्वतः म्हणजे तुम्ही पण एक डॉक्टर आहात, तुम्हाला पण माहिती की नेमकी काय आवश्यक आहे? हो, आवश्यक आहे. PPE किट आहे, ग्लोव्ज आहेत, जसं सॅनिटायझर्स आहेत, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेतच. आणि माझं तर म्हणणं असं आहे की अगदी त्यांच्या क्षेत्रातल्या शिपायापासून सगळ्या लोकांना ते पुरवलं गेलं पाहिजे. आणि
माझ्या माहितीप्रमाणे तो प्रयत्नही आहेच आहे प्रशासनाचा. एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक आलेली ही आपत्ती आहे, हे सगळ्यांसाठी नवीनच आहे. त्यामुळे थोडंफार कुठेतरी प्लस मायनस होऊ शकतं, पण प्रशासन त्या दृष्टीने भरपूर प्रयत्न करते. सतत डॉक्टरांची असतात फोन्स किंवा आपल्याला हवंय किंवा मागणी करत असतात आणि त्या पद्धतीने होता होईल तेवढं पुरवलंही जातं. ह्या लॉकडाऊनमध्ये बरंच काही शिकायला मिळालं. मग आपले जवळचे नातेवाईक असतील किंवा लांबचे असतील, हो, तर काही बऱ्याच वेळा असं होतं की जे अशा रुग्णांच्या संपर्कात जातात किंवा फील्डवर काम करतात त्या लोकांशी नातेवाईक साधा संपर्क सुद्धा ठेवत नाही किंवा त्यांना कुठली सहानुभूती दाखवत नाही किंवा त्यांना काही मदत पण करत नाही. तसा काही तुमचा अनुभव आहे? नाही, सुदैवाने तशा प्रकारचा अनुभव नाही आला आम्हाला. आम्ही डॉक्टरांचे मोठे भाऊ, सगळे आमचे कुटुंबीय किंवा जवळचे नातेवाईक जे लोभातले, प्रत्येकजण फोन करून विचारतात, व्यवस्थित आहे का, काळजी घ्या, तुमचीच आम्हाला काळजी आहे. डॉक्टर करताच आहेत काम, पण तुम्ही त्यांची काळजी घ्या आणि कुटुंबाची घ्या. एकूणच वरचे सगळे फोन असतातच आम्हाला प्रत्येक नातेवाईकाचे. डॉक्टर सध्या एक योद्धा म्हणून भूमिका बजावतात. हो, तर योद्ध्यासाठी सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे? अपेक्षा एवढीच आहे सरकारकडून म्हणण्यापेक्षा, एवढंच असं वाटतंय की आता ही जी सगळी चालू आहे प्रयत्न, या प्रत्येकाच्या प्रयत्नाला यश यावं आणि याच्यातून आपण लवकर बाहेर पडावं. त्याच्यासाठी मला फक्त एकच गोष्ट कळकळणी सांगायची वाटते की जसं आपण म्हणतो की सीमेवर जाऊन शत्रूशी लढणारे खरे योद्धे असतात, पण आपण सुद्धा स्वतः सगळेजण घरात राहून जर या सगळ्यांना सपोर्ट केला, मग आरोग्य कर्मचारी असतील, पोलीस यंत्रणा असेल किंवा सगळेच जे काय आहेत याच्या संदर्भामध्ये झगडणारे किंवा फायटिंग करणारे किंवा सगळ्या गोष्टींचं निर्मूलन करणारे, तर त्या प्रत्येकाला जर आपल्याला सपोर्ट द्यायचा असेल, आमच्यासारखे जे डॉक्टर्स आहेत तसे अनेक डॉक्टर्स आहेत, त्यांच्या फॅमिलीज आहेत, तर त्यांना पण थोडासा कुठेतरी दिलासा द्यायचा असेल तर मला वाटतं लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे. जे नियम सरकारने घालून दिलेले आहेत ते कडक पाळले पाहिजे आणि बेस्ट आपण घरात राहून युद्ध जिंकू शकतो आणि या सगळ्यांना खूप सपोर्ट करू शकतो. त्यामुळे कळकळीने सगळ्यांना सांगावं असं वाटतं. आणि आम्ही अगदी आमच्या कॉलनीत सुद्धा कोणी दिसलं तर आम्ही त्यांना सांगत असतो की तुम्ही घरात बसा, हे खूप आणीबाणीची वेळ आहे, हे खूप सिरियस प्रकरण आहे, घाबरू नका, पण घरात राहा. म्हणजे आपण घरात राहून सगळेजण आणि नियमांचं पालन करून सपोर्ट करू शकतो सगळ्यांना. गेल्या 2 महिन्यामध्ये सरांनी किती दिवस विश्रांती किंवा सुट्टी घेतली का? नाही, सुट्टी म्हणावं तर नाहीच. म्हणजे अगदी कधी कधी आज रविवार आहे का असं पण ते विचारतात. जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की अहो आज रविवार आहे, आज तरी, ते म्हणतात हो का, पण काय करणार, आता परिस्थिती अशी आहे की आपण सध्या त्याचा विचार नाही करू शकत. तर त्यामुळे सुट्टी हा विषयच नाही आहे गेल्या 2 महिन्यापासून. झोपण्याचं टाइम टेबल नाही, खाण्याचं नाही. गेल्या कित्येक दिवसापासून फक्त एकच वेळ संध्याकाळी रात्री घरी आल्यानंतर जेवण होते. मुलं सरांशी तर बोलत नसतील पण तुमच्या जवळ बोलत असतील, काय त्यांच्या भावना आहेत त्यांच्या? तेच, मुलांना असं वाटतं की सगळ्यांचे वडील घरात राहतात, पण मुलांना एका बाजूने असंही वाटतं की हे सगळं जे काही चालू आहे, सगळं जगभर, सगळीकडे जे प्रकरण, तर त्यामध्ये आपले पप्पा पण एक ऍक्टिव्हली सगळा भाग घेत आहेत, ते पण याच्यासाठी खूप प्रयत्न करतायत. तर हा खारीचा वाटा आहे आणि त्यांनाही असं खूप वाटतं, प्राऊड फील होतं की चला आपले पप्पा पण काहीतरी समाजासाठी, देशासाठी, गावासाठी काहीतरी करतायत. या मुलाखतीचा शेवट करताना काय मेसेज द्यायला आपण समाजासाठी? मी पुन्हा तेच सांगेल की जे आता डॉक्टर्सशी किंवा पोलीस लोकांशी ते जे सगळे गैरवर्तन करतायत, तर ते कृपा करून कोणी करू नका, कारण हे सगळं आपल्यासाठीच आहे ना. तर त्या बाबतीत आम्ही लकीच आहोत, तो काही विषय नाही. पण जिथे कुठे हे प्रकार होतात ते थांबवले गेले पाहिजे आणि जे कोण या सगळ्या गोष्टीमध्ये लढतायत तर त्यांना सपोर्ट म्हणून आपण सोशल डिस्टन्सिंग, सरकारचे सगळे नियम, त्याच्यानंतर स्वतःची काळजी घेणं, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणं आणि महत्त्वाची गोष्ट घरात राहून सगळा सपोर्ट करणं, हाच एक माझा एक निरोप राहील की जेणेकरून हे लवकर कंट्रोल झालं तर आमच्या डॉक्टरांसारखे असंख्य कर्मचारी जरा थोडे तरी स्वस्त होतील, थोडेसे त्यांच्या कामाचं ताण कमी होईल आणि आमचंही सगळ्यांचं टेन्शन कमी होईल, सगळ्यांच्याच फॅमिलीचं टेन्शन कमी होईल की या परिस्थितीत काही मिसॅप नको व्हायला किंवा काही अघटित नको घडायला. धन्यवाद. थँक्यू. आपण या ठिकाणी बघितलं की एक योद्ध्याची पत्नी किती खंबीरपणानं त्या योद्ध्याच्या पाठीमागे उभी राहते. ते जरी तिकडे कोरोनाशी लढत असले, त्या रुग्णांची सेवा करत असली, तरी घरची पूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नी डॉक्टर घोलप या अतिशय समर्थपणे पार पाडतायत. या ताईंची जी अपेक्षा आहे, अशाच सर्व जे काही फील्डवर काम करणारे आरोग्य अधिकारी असतील, पोलीस असतील, सफाई कर्मचारी असतील किंवा महसूल नगरपालिकेचे लोक असतील, या सर्वांच्या कुटुंबांची हीच भावना आहे. हे या निमित्ताने आम्हाला आपल्यासमोर आणायचं होतं.
असेच वेगवेगळ्या योद्ध्यांच्या घरातील मंडळींच्या मुलाखती आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.